नमस्कार. आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाची इडली आणि चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही इडली पहा, अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. हलकी फुलकी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे. अशी परफेक्ट इडली तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक टिप्स देखील सांगितलेल्या आहेत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. इडली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी भगर आणि पाववाटी साबुदाणा घेतलेला आहे. भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा उपवासाचे तांदूळ असे देखील म्हटले जाते. आता 1 वाटी भगरीसाठी अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाववाटी साबुदाणा घ्यायचा आहे. आता भगर आणि साबुदाणा धुवून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही. दोन्ही जिन्नस आपल्याला कच्चेच वापरायचे आहेत, त्यामुळे सुती कापडाने पुसून घ्यायचे आहेत. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही घेतलेली 1 वाटी भगर आणि पाववाटी साबुदाणा काढून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, भाजायचं किंवा धुवून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. आता झाकण लावून मिक्सरला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्सरला दळत आहोत, त्यामुळे एकदम जास्त बारीक होणार नाही, पण जेवढं जमेल ना तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे. आपला जाड रवा जसा असतो ना त्याप्रमाणे मी हे मस्त असं बारीक दळून घेतलेलं आहे. हे पहा, परफेक्ट. आता अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. ज्या वाटीने भगर आणि साबुदाणा मोजून घेतला होता ना, अगदी सेम त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. आता अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला अर्धीच वाटी पाणी घालून हे चांगलं मी बारीक दळून घेतलेलं आहे. हे पहा, अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला पाणी थोडंफार कमी जास्त सुद्धा लागू शकतं, पण मला या ठिकाणी अर्धी वाटीच लागलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तयार करून घेतलेलं इडलीचं बॅटर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा घट्ट किंवा पातळ अजिबात बनवायचं नाही. आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ना, ते एका दिशेने चांगलं 2-3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, या पिठामध्ये मस्त अशी हवा भरली जाते आणि आपली जी इडली आहे ना ती हलकी फुलकी आणि जाळीदार बनायला सुद्धा मदत होते. तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे तयार करून घेतलेले जे बॅटर आहे ते साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून मस्त असं भिजेल आणि इडली देखील खूपच मस्त अशी हलकी फुलकी जाळीदार तयार होईल. उपवासाची झटपट अशी चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम बारीक पातळ काप तयार करून घेतलेले आहेत. 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. त्यासोबतच अर्धे लिंबू देखील कापून घेतलेले आहे. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर या ठिकाणी कोथिंबीर नाही घातली तरी सुद्धा चालू शकते. आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही घेतलेली सर्व जिन्नस काढून घ्यायची आहे. लगेचच अर्ध लिंबू आपण जे कापून घेतलं होतं त्या लिंबाचा रस घालायचा आहे. 2 चमचे साखर घालायची आहे. चवीनुसार लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला चांगली ही चटणी दळून घ्यायची आहे, वाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला चटणी थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसं कमी घाला. ह्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. हे पहा, या ठिकाणी मी मध्यम कन्सिस्टन्सीची मस्त अशी झटपट चटणी तयार करून घेतलेली आहे. चटणीला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. चवीला तर खूप छान लागते, कारण आपण ह्यामध्ये थोडं लिंबू आणि साखर घातलेलं आहे. झटपट अशी आपली उपवासाची चटणी बनवून तयार आहे. तुम्ही या चटणीला जिऱ्याची फोडणीसुद्धा देऊ शकता जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर. आता आपली चटणी देखील बनवून तयार आहे. त्यासोबतच ह्या ठिकाणी 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. हे जे तयार केलेलं इडलीचं बॅटर आहे ते मी भिजण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं होतं. बॅटर पहा, मस्त असं फुगलं आहे. थोडंसं या ठिकाणी तुमचं बॅटर घट्ट झालं असं भिजल्यामुळे तर पाणी घालून ॲडजस्ट करू शकता, पण मला या ठिकाणी पाण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण माझं बॅटर अगदी परफेक्ट आहे. इडलीसाठी अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर हवं आहे. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही. आता आपण या ठिकाणी अगदी झटपट 20 ते 25 मिनिटांमध्ये इडली तयार करणार आहोत. त्यामुळे मी या ठिकाणी पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा वरतून पाणी घालायचं आहे. आता असा सोडा घातल्यानंतर चांगला तो मिक्स करून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी
अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता। दोन्हीही जिन्नस म्हणजे सोडा किंवा इनो काहीही घालायचं नसेल तर तुम्ही काय करायचं, मी व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं। फक्त बॅटर तयार करताना त्यामध्ये दही घालायचं नाही। रात्रीच बॅटर तयार करा आणि रात्रभर हे बॅटर जे आहे इडलीचं ते फर्मेंट होण्यासाठी साईडला ठेवून द्या। सकाळी उठल्यावरती एखादा चमचा दही घाला। सोडा किंवा इनो घालायची अजिबात आवश्यकता नाही। झटपट मस्त अशी मऊसर जाळीदार इडली तुमची तयार होणार आहे, जर तुम्हाला सोडा किंवा इनो घालायचा नसेल तर। पण तुम्हाला जर झटपट इडली बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी सोडा किंवा इनो वापरू शकता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोडा घातल्यामुळे आपली जे इडलीचं बॅटर आहे ते मस्त असं हलकं फुलकं तयार झालेलं आहे, फुगलेलं आहे। मस्त अशी त्याला थोडी थोडी जाळी देखील आलेली आहे, हलके हलके बबल्स देखील आलेले आहे। आता आपल्याला या ठिकाणी घाई करायची आहे कारण आपण सोडा घातला आहे। सोडा घातल्यानंतर जे आपलं बॅटर आहे ते ॲक्टिवेट झालेलं असतं, त्यामुळे फटाफट तयार केलेलं इडलीचं मिश्रण इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे। प्रत्येक पात्राला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। मी थोडंसं तूप लावणार आहे। तुम्ही या ठिकाणी तेलसुद्धा वापरू शकता। व्यवस्थित तेल तूप व्यवस्थित ह्याला ग्रीस करून घ्यायचं आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अर्धी पळी किंवा एक पळी मिश्रण प्रत्येक पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे। हे मिश्रण घालताना जे इडलीचं पात्र आहे ते पूर्ण भरवायचं नाही, थोडीफार जागा ठेवायची आहे इडली फुगायला। हे पहा, अशा प्रकारे मी बॅटर जे आहे ते घालून घेतलेलं आहे। एका साईडला स्टीमरमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। थोडंसं लिंबू घालायचं आहे कारण त्यामुळे काय होतं, आपलं भांडं खराब होत नाही। आता हे इडली पात्र जे आहे ते स्टीमरमध्ये घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित ठेवायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला ही इडली 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, वाफवून घ्यायची आहे। या ठिकाणी 10 ते 12 मिनिटं झालेली आहे। अगदी मध्यम आचेवरती इडली मी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी इडली टम्म फुगलेली आहे। रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे। आता ही इडली फार गरम आहे, ते इडली पात्र बाहेर काढून घेतलं आणि पंख्याखाली 10 मिनिटं थंड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इडली ह्या पात्रामधून बाहेर काढायची आहे। मी या ठिकाणी तूप लावलं होतं त्यामुळे इडली काढायला अजिबात वेळ लागत नाही, आपोआप इडली पात्रामधून निघते। हे पहा, मस्त अशी इडली टम्म फुगलेली आहे, जाळीदार तयार झालेली आहे, हलकी फुलकी झालेली आहे, रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे। आता ह्या तयार करून घेतलेल्या इडल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने मी उरलेल्या पिठाच्या सर्व इडल्या तयार करून घेते। सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझ्या या ठिकाणी बरोबर टोटल मोठ्या आकाराच्या 14 इडल्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्ही छोट्या छोट्या इडल्या तयार केल्या तर 20 ते 25 तयार होऊ शकतात। इडली पहा, अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे। तुम्ही ही गरमागरम इडली सांगितलेल्या उपवासाच्या चटणीसोबत एकदा नक्की खाऊन पहा, तुम्हाला फार आवडेल। या प्रकारे मी सर्व इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इडली मस्त अशी टम्म फुगलेली आहे, मस्त अशी मोठी तयार झालेली आहे, हलकी फुलकी जाळीदार तयार झालेली आहे। ही इडली खाताना अजिबात घशाला कुठेही दाटणार नाही, मस्त अशी मऊसूत तयार झालेली आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा तरी उपवासाची इडली जरूर करून पहा, तुम्हाला फार आवडेल ही माझी खात्री आहे। हलकी फुलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे। सर्व टिप्स वापरून तुम्ही ही इडली नक्की करून पहा। कशी वाटते तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा। असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।